श्री संताजी अखिल तेली समाज संघटन हिंगणा जिल्हा नागपूरद्वारे तहसीलदार साहेब हिंगणामार्फत श्रीमती कान्होपात्रा रोडे तालुकाध्यक्ष हिंगणा यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना निवेदन. राष्ट्रीय जनगणनेत व ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याबाबत ओबीसी समाजाची होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र नोंद नसल्याने ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला असून होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद नोंदवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भारताच्या 2026च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना व स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याबाबत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व वस्तुनिष्ठ आकडेवारी अत्यंत आवश्यक असते. आपल्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना सामाजिक न्यायाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी हीच जनतेची अपेक्षा आहे. ओबीसी इतर मागासवर्गीय समाज हा देशातील मोठा व महत्त्वाचा घटक असूनही आजपर्यंत त्यांची स्वतंत्र व अचूक जनगणना झालेली नाही. परिणामी त्यांच्या वास्तविक लोकसंख्येची, सामाजिक आर्थिक स्थितीची व शासकीय योजनांमधील भागीदारीची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. सध्या जनगणना शीटमध्ये SC, ST, अन्य असा एकत्रित उल्लेख असल्याने ओबीसींची स्वतंत्र ओळख व आकडेवारी स्पष्टपणे समोर येत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांच्या नियोजनात व अंमलबजावणीत अडथळे निर्माण होतात. निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतो की भारत सरकारच्या 2026च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. जनगणना फॉर्ममध्ये SC, ST, अन्य ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा. यामुळे ओबीसी समाजाची अचूक आकडेवारी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीसाठी ठोस धोरणे आखता येतील व खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साध्य होईल. आपण या निवेदनाचा सकारात्मक विचार करून ओबीसी समाजाला न्याय द्याल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. श्रीमती कान्होपात्रा रोडे तालुकाध्यक्ष हिंगणा तथा कमलाकर पाटील उपाध्यक्ष हिंगणा यांच्या नेतृत्वात उपस्थित पदाधिकारी श्री बाबाराव आष्टनकर सल्लागार, श्री विशाल देवतळे तालुकाध्यक्ष, श्री अरुण कैकाडे समाजसेवक, सौ साधना सुरेश ढोडरे, सौ रेखा सुनील खोब्रागडे, सौ जयश्री इटनकर, मंगला इटनकर, जयवंती कैकाडी, विजया तडस, प्रेमिला कैकाडे, वंडू चव्हाण, संदीप जुनघरे, अप्पी कोहडे, संजय लांबट, रुक्मा टेंभेकर, अमर सातपुते इत्यादी उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संजय लांबट.